आम्ही चंदनपुरीला चाललो आहोत। आम्ही परत येईपर्यंत तुम्ही सगळ्यांची काळजी घ्या। तुम्ही निश्चिंत राहा। येते मी। यांना भेटण्याची इच्छा मला स्वस्त बसू देईना। हे जेजुरीत येणार नाहीत म्हटल्यावर यांना भेटण्यासाठी मलाच त्यांच्याकडे जावं लागेल। नारद मुनीने सांगितल्याप्रमाणे आता मी चंदनपुरीला जाऊन त्यांना भेटून त्यांना घेऊन जेजुरीला परत येईन, म्हणजे मला हे सोडून कुठेच जाणार नाही। म्हाळसा, आज किती दिवसांनी तुझ्या चेहऱ्यावर हे हसू दिसते आहे। काही झालं तरी अशीच आनंदी राहा। तर लवकरात लवकर देवांची आणि तुझी भेट व्हावी बघ। नुसती भेटच नाही लतिका, तर मी त्यांना जेजुरीत परत घेऊन येणार। म्हाळसा, ते बघ जेजुरीकडे अचानक कसे काळे ढग दाटून आले आहेत। आपण जेजुरीत नसताना कोणते संकट जेजुरीवर येऊ नये म्हणजे झालं। अरे अजून जेजुरीची एज बी नाही ओलांडली, इतक्याच दमलाच होय। मी कशाला लागलोय दमया? आपण याच्या आधी गेलो नव्हतो का तिथं? अरे मला काय ठाऊ नाही होय? अरे पण आता ही समधी माणसं आहेत ना व, म्हणून म्हटलं आलं ना ध्यानात। चल मोर थांबू म्हणून सांगतो, लगीन करायचं नाही। काय बी आता बरडू लागलाय होय तू? काय बी नाही। अरे बाबा, लगीन झाल्यावर बायको समोर वय वय नाही नाही म्हणण्यातच माणसाचं समज बळ निघून जातंय बघ। तू लय शहाणा आलास। पर आता एक चांगलं होणार आहे बघ। कुठली रे? आपली देवी देवासनी माघारी घेऊन जाणार बघ जेजुरीला। अरे त्यांच्या बिगर जेजुरीचा कोणी विचारच कसा काय करत? तू म्हणतोयस ते बरोबर आहे समज, पण तुला राग येणार नसेल तर की विचारू का? अरे विचार की। नाही नाही म्हणजे देवी मानल्या त्या तशा, पण देव नक्की जेजुरीत परत येतील का र? अरे नाही म्हणजे चंदनपुरीला जाई पतूर काय काय नाही सोसलं देवानी। आता हे समज इसरून जे काम आहे ते केल्या बगर देव थोडीच माघारी फिरणार आहे। हे बघ, आपण आपलं काम करावं कसं। आता चल आणि इकडे एक गोष्ट ध्यानामंदी ठेव, हे माझ्या मोर बोललास ते बोललास, देवी मोर बोलू नकोस, आलं का ध्यानात? चल आता, चल चल चल। लक्ष्मी देवी, लक्ष्मी देवी। श्री गणेश, तुम्ही या ना।
माता कुठेही दिसली नाही म्हणून मी आलो. म्हाळसा चंदनपुरीला गेले आहेत. प्रधानजी देखील त्यांच्यासोबतच आहेत. पण मातेने मला सांगितलंच नाही. त्यांना वाटलं असेल की तुम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा हट्ट कराल म्हणून सांगितलं नसेल. पण आता आपण काय करायचं? श्री गणेश, जेजुरीत म्हाळसा नाहीत, प्रधानजी नाहीत, श्री खंडेराय देखील नाहीत. आता आपल्यावर मोठं दायित्व आहे. चिंता नसावी, मी आहे ना. तुम्ही आहात म्हटल्यावर जेजुरीवर कुठलंही विघ्न कसं येऊ शकेल? आपण का थांबलो आहोत? देवी, आपण इथून भुलेश्वरच्या पायथ्यापर्यंत सूर्यास्त आधी पोचूया आणि तिथेच मुक्काम करूया. का? काय झाले? मला काही अशुभ शक्तींचा वास येतो आहे. मला हे भय नको आहे. जर असे असेल तर आपण थांबूया आणि अशुभ असेल त्याला आपण सामोरं जाऊया. देवी, जर चंदनपुरीचा प्रवास निर्विघ्न पार पाडायचा असेल तर आपण आलो आहोत याचा गवगवा व्हायला नको. बरं, पण आपण न थांबता हे अंतर लवकर कापूया. होय देवी. आई, देवी, अशी माझी काय चूक झाली म्हणून हे दिस तू मला दाखवलंस. तुला नारळ व्हायला चोळी दिली, साडी दिली, अजून काय देऊ म्हणजे माझ्या रंग्याचं लगीन होईल. बानू माझ्या घरला सून म्हणून येईल. काय तर कर आई, काय तर कर. देवी काय बी करणार नाही. देवी कुणाचं बी ऐकणार नाही. विपरीत दिस येणार, वै संकट येणार आहे. ऐका रे ऐका, ए गाववाल्यांनो, आजपासून कोणी बी देवाची आणि देवीची पूजा करायची नाही. कुणी बी कोणत्या बी प्रकारचा होम हवन करायचं नाही. हे लक्षात ठेवा. आणि जो कोणी बी असं करताना दिसल तर त्याला कडक शिक्षा करण्यात येईल. आणि आजपासून तुमचं देव विद्युन्माळी, तारकाक्ष आणि वीर्यवान यांचीच पूजा करायची. आणि तेच तुमचं राज हाय. झाकून टाका तो देव. कुणी बी याला हात लावायचं नाही.
विद्युन्माळी, तारकाक्ष, वीर्यवान, तुम्ही चिरंजीव झाला असलात तरी अजूनही साऱ्या सृष्टीला वेठीस का धरले गेले नाही, हा प्रश्न मला आणि साऱ्या दैत्यांना पडला आहे. लवकरच साऱ्या दैत्य कुळाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. सगळ्या सेवकांना सांग, कोणत्याही देवाला आहुती दिली जाणार नाही, कोणत्याही देवतेची पूजा अर्चा केली जाणार नाही. आमचा आदेश आहे. पण दैत्यांचा प्रतिशोध पूर्ण होण्यास इतका विलंब का होतो आहे? कारण दैत्यांचा प्रतिशोध घेण्याची अजून वेळ आलेली नाही. त्यासाठी आधी आम्हा तिघां भावांसाठी 3 ग्रह बांधावे लागणार आहे. पण हे तर निर्मितीचे कार्य. म्हणजे होय, म्हणजे यासाठी आम्हाला विश्वकर्मांनाच आव्हान करावं लागणार आहे. पण विश्वकर्मा इथे येतील? हे विश्वकर्मा, तारकासुराचा पुत्र आपणास प्रगट होण्यास आव्हान करतो आहे. विश्वकर्मा, तुम्ही या साऱ्या सृष्टीतल्या निर्माणाचे तसेच सृजनतेचे आराध्य आहात. या सृष्टीतल्या कोणत्याही गोष्टीची जडणघडण केवळ आपल्यामुळेच होऊ शकते आणि म्हणूनच मी तुम्हाला पाचारण केलं आहे. तुझ्या बोलण्याचा रोख माझ्या ध्यानात आला आहे. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानामुळे तुला या सृष्टीत सोने, चांदी आणि तांबे या 3 धातूपासून 3 ग्रह निर्माण करायचे आहेत. ज्या योगे खऱ्या अर्थानं तुझ्या वरदानाला अर्थ प्राप्त होईल. परंतु मी हे करणार नाही. विश्वकर्मा, आम्हाला नाही ऐकायची सवय नाही. तुम्ही जर आम्हाला सहाय्य करणार नसाल तर आम्हाला दुसऱ्या मार्गाने कार्य पूर्ण करावं लागेल. विश्वकर्मा, असे करण्यापासून मी तुला थांबवू शकत नाही. पण तुझ्या वाईट हेतूंना पूर्ण करण्यासाठी मी तुला कदापि सहाय्य करणार नाही. आता जर विश्वकर्मांनीच ग्रह बनवण्यास नकार दिला तर आता हे कार्य कोण पूर्ण करणार? याचा अर्थ तुमच्या चिरंजीवत्वाच्या वरदानाला काहीच अर्थ नाही. नाही कुंभक, मी असं होऊ देणार नाही. इतकी वर्ष मी ज्यासाठी तपश्चर्या केली ती मी वाया जाऊ देणार नाही. आता भक्तीला सगळेजण की हा तारकासुराचा पुत्र काय करतो ते. देवी, किती काळानंतर तुमचे प्रत्यक्ष दर्शन झाले. मी तुमची काय सेवा करू? मी चंदनपुरीला चालले आहे. श्री खंडेरायांना परत घेऊन येणार आहे. हे पात्र मला ओलांडून जाऊ दे.
देवी, श्री खंडेराय देखील हे पात्र ओलांडून गेले होते. मी त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते थांबले नाहीत. काय प्रयत्न केलेस? इतके विशाल पात्र आहे तुझे, तू त्यांना का ओलांडू दिलेस? जेजुरीचे राजे आहेत ना ते? जेजुरीचेच काय, पृथ्वीचे ते अधिपती आहेत ना? सर्व शक्तीनिशी तू त्यांना का नाही अडवलंस? क्षमा असावी देवी. श्री खंडेरायांनी या पात्राच्या कडेला लोक पूजा करून माझी आणि त्यांची स्तुती करतील असा आशीर्वाद दिला. पर्यायानं मला त्यांना जाऊ द्यावं लागलं. हेच करायला नको होतस. असो, सर्वांनी काय प्रयत्न केले आहेत ते मी पाहिले आहेत. आता मी स्वतः खंडेरायांना परत घेऊन येणार. तेव्हा काय बी झालं तरी मी आज तुम्हासनी हातनं बाहेर काढणार नाही. कोण कुठले ते लोक? गावदेवीची देवळी झाकली त्यांनी. तेव्हा मी असं तुम्हासनी बघितलंच नाही, रोज हात माथा टेकवलाच नाही, तुमच्या संग हात बसून बोललेच नाही, तर मरून जाईल म्या. बानू, अगं कवा धरणं देवाला धरून बसली आहेस? मणिमल्लाचं राज्य होतं तेव्हा बी असंच देवाची पूजा करायची नाही म्हणून समध्यासनी बिहा दावलं होतं. पर तवा भी खंडोबाच्या रूपानं देव हाकला धावून आलं आणि मणिमल्लाला मारलं. या वेळेला बी असंच होईल बानू. पर वस्तीवरली समधी लोक लयच घाबरली आहेत. लोक म्हणत होती की इथं नुसती सुरुवात आहे, पुढं काय होईल ते सांगता येत नाही. काय करावं कळतच नाही. म्हणजे आपणच जेजुरीला गेलो तर? देवासनी भेटू, गारानं सांगू. वय चालेल बानू, काहीतरी करायलाच हो. राजा जाऊ देईल का? तो कशाला नाही म्हणाल? तो म्हातार बाबा आहे ना, त्याला संग घेऊ आणि जेजुरीला जाऊ.